सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 208. तर आता दैव देतं पण कर्म नेतं अशी अवस्था रोहित कुमारशी झाली होती आणि राणीनं त्याला खरं सांगितलं की राणा तुमचा मुलगा आहे. पण त्याच्या डोक्यात इतका शंका होत्या की त्याच्यासमोर ते सत्य आलं तरीसुद्धा त्याला ती थाप वाटली. आणि कदाचित लांडगा आला रे आला अशी गत राणीची सुद्धा झाली होती आणि रोहित तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. आणि तू मला फसवण्यासाठी, माझी संपत्ती घेण्यासाठी एखादा लॉंग टाईम गेम खेळतेस असं त्याच्या डोक्यात आलं. आणि रोहितनं ती शंकासुद्धा राणीला बोलून दाखवली. राणीला प्रचंड राग आला. तिनं त्याला घरातून हाकलून दिला आणि तिला होणारा तो मनस्ताप बघून रोहितला आनंद होत होता. आता दोघेही एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे वागत होते आणि का नाही वागणार. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी फार विष होतं, फार गैरसमज होता आणि कधीतरी एकेकाळी प्रेम होतं आणि त्या प्रेमाचं प्रतीक होता त्यांचा मुलगा म्हणजे राणा. आणि रोहित तर चांगल्यापणात सुद्धा कोणाला नीट बोलत नाही, अगदी बायकोला सुद्धा नाही. तर इतक्या वर्षाचं त्याच्या मनात किलमिश असताना तो तिला समजून घेणारच नव्हता, कारण त्याच्या डोक्यात खूप गाठी पडल्या होत्या आणि त्या गाठी सोडवता तो म्हातारा होईल की काय कुणास ठाऊक. आणि ती चिडली याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय आणि माझं बोलणं तिच्या जिव्हारी लागले आणि मी तिला जखमी केली हे बघून त्याला आनंद होत होता. आणि तो ड्रिंक करत होता, पेगवर पेग मारत होता आणि मी तिला त्रास दिला याचा त्याला आनंद होत होता. आणि कशी खोटं बोलत होती बघितलं का. राणा माझा मुलगा असणं शक्यच नाही, कारण ती स्वतःच म्हणत होती की मनसोबत तिचं अफेअर आहे, त्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबत ती पळून आली आणि मला फसवलं. तर दुसरीकडे राणा माझ्यापासून तिच्या पोटात राहिला तरी कधी. हे सगळं खोटं आहे. माझ्यासमोर गोळ्या खायची असं सगळं त्याच्या डोक्यात होतं. आणि एक प्रकारे बघितलं तर त्याचंही काही चुकीचं नव्हतं. हा सगळा गैरसमज आणि खोट्याचा इतका भूलभुलैया निर्माण झाला होता की आता रोहितला खरं समोर आलं तरी खरं वाटत नव्हतं. राणीनं खरं सांगितलं तरीसुद्धा पटत नव्हतं. आणि आता नेमकी हीच अडचण राणीसमोरची होऊन बसली होती. तिची प्रत्येक गोष्ट लाईटली घेणं, सिरियस न घेणं आणि रागात त्यानं केलेले आरोप लगेच ॲक्सेप्ट केल्यामुळे आणि वेळोवेळी गोष्टी लपवून ठेवल्यामुळे हे सगळं होत आलं होतं. आणि तू तशीच आहेस असाच शिक्का रोहितनं तिच्यावर मारला होता. मग आता नोकर म्हणाला, साहेब आता बास झालं, तुम्ही जेवण करून घ्या ना. आणि रोहित म्हणाला, हो मी जेवणार आहे, आज मी खूप जेवणार आहे. आणि खरं बोलल्यावर कसा राग आला तिला बघितलं का. असं रोहित नशेत म्हणत होता. म्हणे राणा माझा मुलगा आहे असं कसं असू शकतं. तिचा खूप मोठा प्लॅन होता बरं का मला फसवण्याचा, पण आता मी फसणार नाही असं रोहित नशेत म्हणायचा. आणि त्या नोकराला कळत नव्हतं की तो असं का बोलतोय. मग इकडे राणीसुद्धा अपसेट होती. आणि का उगीचच मी त्याला हे सगळं बोलले की राणा तुमचा मुलगा आहे. त्या माणसानं तसं बोलून माझाही आणि राणाचाही अपमान केला आणि आत्ता यापुढे त्याला भेटायचं नाही असं तिनं राणाला निक्षून सांगितलं. आणि फ्रेंडला खूप लागलं असेल का म्हणून राणाचा जीव तिळतिळ तुटत होता. आणि राणी चिडल्यामुळे तो पुढं काहीच नव्हता बोलला, तो तसाच झोपला. मग आता सकाळ झाली आणि पुन्हा राणीचं रुटीन सुरू झालं. तिनं तिचं आवरलं, राणाची स्कूलची तयारी करून दिली. इतक्यात तिची नोकर आली आणि राणीनं राणाला वॉर्निंग दिली की स्कूलमध्ये कोणालाही भेटायचं वगैरे नाही. आणि तिच्या कामाला निघून गेली. आणि जाताना तिनं तिच्या नोकरला पण सांगितलं, त्या खालच्या व्यक्तीसोबत राणा बोलता कामा नये, अजिबात भेटू देऊ नकोस. आणि त्या नोकरला पण कळेना की अचानक हिनं असा का निर्णय घेतला.
आणि आता राणा स्कूलमध्ये निघाला होता आणि रोज निघाला की रोहितचा दरवाजा वाजवायचा, त्याला गुड मॉर्निंग म्हणायचा, बाय करायचा आणि निघून जायचा. आजही त्याची पावलं सवयीप्रमाणे आपोआप तिथं थांबली आणि रोहितही वाट बघतच होता. आता 9 वाजलेले आहेत आणि राणा निघाला असेल स्कूलला. आता दरवाजा वाजेल, मग दरवाजा वाजेल, पण दरवाजा वाजलाच नाही. राणा इथून खूप खट्टू होऊन नाईलाजानं खाली निघून गेला आणि तो खाली निघून गेल्यानंतर रोहितनं दरवाजा उघडला आणि म्हणाला, आज राणा स्कूलमध्ये गेला नाही का? त्यानं दरवाजा का नाही वाजवला? त्यानं वरती जाऊन बघितलं तर दरवाजाला कुलूप होतं. नक्कीच त्या बाईनं त्याला भेटू दिलं नसेल, तिची शपथ वगैरे घातली असेल. पण असू द्या, तिची शपथ किरकोळ आहे असं रोहितला वाटलं. रोहितला वाटलं की आता ती काय करते बघूच. नेहमीसारखाच मी जबरदस्ती करेन. राणा माझा फ्रेंड आहे म्हणून तिच्या घरात जाऊन सुद्धा मी त्याला भेटू शकतो किंवा त्याला स्वतःकडे आणू शकतो असं म्हणून तो राणाची वाट बघत बसला. मग आता दिवसभर त्यानं त्याची कामं केली आणि संध्याकाळ झाली. राणाला बोलवायला नोकर आला आणि त्यानं बेल वाजवली. राणीनं दरवाजा उघडला आणि म्हणाली, काय आहे? हे पहा, आता माझा मुलगा उड्याही मारत नाही आणि गॅलरीतून एकही वस्तू तुमच्या गॅलरीत येणार नाही आणि असं झालं तर आम्ही घर बदलू. त्यामुळे तुम्ही अजिबात इथे तक्रार करायला येऊ नका. आणि नोकर म्हणाला, ओ ताई, अहो साहेबांनी राणाला बोलवले हे सांगायला आलो होतो. आणि राणी म्हणाली, राणा कुठेही जाणार नाही, कळलं? आणि राणा म्हणाला, आई जाऊ दे ना, मी दिवसभर फ्रेंडसोबत नाही बोललो. आणि राणी म्हणाली, अच्छा, तुला तुझे फ्रेंड हवेत का? तर ठीक आहे, जा तू तिकडे आणि मीही इथून निघून जाते. राणा, तू जर त्यांच्याशी बोलण्याचा बंद झाला नाही तर मी पुन्हा घरीच येणार नाही. तसा राणा घाबरला आणि त्या नोकरला म्हणाला, फ्रेंडला सांगा मी येणार नाही. आणि नोकरानं खाली जाऊन तसंच सांगितलं. रोहितला पुन्हा वाईट वाटायला लागलं आणि राणी खूप बेकार आहे, ती खूप खडूस आहे, ती माझी आणि राणाची ताटातूट करते असं त्याला वाटायला लागलं. आणि तो पुन्हा स्वतः आला दरवाजा वाजवायला आणि म्हणाला, राणा दरवाजा उघड, मी आहे. आता राणीनं ते ऐकलं आणि तिला कसलीही इच्छा नव्हती त्याचा चेहराही पाहण्याची. जो माणूस स्वतःचे गैरसमज दूर करण्याचा स्वतःच प्रयत्न करत नाही ना, त्याला जगानं त्याला कितीही ओरडून सांगितलं तरीसुद्धा त्याच्या डोक्यात मनात असलेले गैरसमज तो बाहेर काढू शकत नाही. आणि यापुढे राणीसुद्धा तो प्रयत्न करणार नव्हती. आणि तुझ्या संशयाच्या भोवऱ्यात तू गटांगळ्या खात बस असं ती म्हणाली. आणि ती दरवाजा उघडत नव्हती. आणि इकडे हट्टी रोहित रागारागात जास्तच दरवाजा वाजवायला लागला. आणि राणी म्हणाली, त्या मूर्खाला इतकं तरी कळायला हवं की राणासाठी त्याचा इतका जीव का तुटतोय. हृदयाचं हृदयाशी असलेलं नातंच तर आहे हे, कारण तोच त्याचा बाप आहे. आणि म्हणून त्या बाप लेकांचं एकमेकांशी इतकं गहिरं कनेक्शन आहे. पण राजकारणी आहे ना तो, आणि इतका संशयी आहे आणि अतिहुशार आहे, त्यामुळे त्याचं डोकं त्याला त्याच्या मनाचं ऐकू देत नाही आणि डोक्यातले विचार आणि शंका मनातलं प्रेम कळू देत नाहीत. आणि ज्याच्या असा मनाचा आणि मेंदूचा 36चा आकडा असतो ना, त्या माणसाचं काही खरं नसतं. त्याचं मन सरळ असतं पण मेंदू वाकडा असतो. आणि तसंच रोहितचं होतं. आणि राणीच्या मनात आता त्याच्याविषयी अजिबात रिस्पेक्ट नव्हता. आता राणीनं दरवाजा उघडला नाही. त्याची टकटक वाढत होती, त्याचा बाहेर राग वाढत होता, आतमध्ये राणा कासावीस होत होता. आणि राणीनं दरवाजा उघडला नाहीच. उलट सोसायटीच्या चेअरमनला फोन करून सांगितलं की आमच्या खालचा व्यक्ती आम्हाला खूप त्रास देतोय. रात्री अपरात्री येऊन तो माझा दरवाजा वाजवतो, माझ्यावर दादागिरी करतो आणि मला भीती वाटते. मी इथे सिंगल पॅरेंट म्हणून राहते, एकटी बाई राहते, माझा मुलगा छोटा आहे, तुम्ही त्याला समज द्या आणि पोलिसांना बोलवा. आणि सोसायटी चेअरमनसुद्धा म्हणाले, ठीक आहे. आता ते आमदार आहेत, त्यांच्याशी थोडंसं अदबीनंच बोललं पाहिजे असं चेअरमनला वाटलं. आणि थोड्याच वेळात सोसायटीतले चेअरमन काही लोक घेऊन आले आणि ते राणीच्या दारात आले तर रोहित दरवाजा वाजवत होता. आणि ते रोहितला म्हणाले, काय चाललंय तुमचं? तुम्ही एका बाईचा दरवाजा का वाजवता? अहो ती एकटी राहते इथे,
आणि हे तुम्हाला शोभा देतं का? त्या बाईनं तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. आता तुम्ही घरी जा आणि पुन्हा तिला त्रास देऊ नका. आणि आता रोहितला काहीच बोलता येईना. तो खूप खजील झाला आणि लाजला. आणि कोणत्या हक्कानं आपण दरवाजा वाजवतोय हे त्याला सांगता येत नव्हतं. खरं तर हे वर्तन खूप अशोभनीय होतं त्याच्यासारख्या फेमस पर्सनॅलिटीसाठी. पण तो तरी कुठे राणीसाठी दरवाजा वाजवत होता. तो फक्त छोट्या राणासाठी दरवाजा वाजवत होता. आणि तो परत फिरला आणि पुन्हा राणीवर चिडला आणि खूप खूप चिडला. तिची ही मजल की माझी तक्रार करते, आता बघतो तिला, असं तो म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी रोहितनं त्याच्या फ्लॅटचा दरवाजा उघडाच ठेवला आणि नेमकी राणी ऑफिसला निघाली. आणि रोहित लगेच दारात आला आणि तिला म्हणाला, थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू का असं करतेस? तू राणाला माझ्याशी भेटू का देत नाहीस? असं तो म्हणाला. आणि राणीनं त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही, सरळ निघून गेली. आणि रोहित 1-2 पायऱ्या तिच्या मागे धावला सुद्धा, पण बास, तिथपर्यंतच. त्यानंतर तो नाही जाऊ शकला तिच्या मागे. आणि राणीनं आता थोडं खाली जाऊन पाठीमागं तिनं बघितलं आणि म्हणाली, घटस्फोटाचे पेपर सेंड केले का तुमच्या वकिलामार्फत? मला सही करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा आणि माझा संबंध संपला. आणि कोणत्या हक्काने तुम्ही राणाला भेटताय आधी ते मला सांगा. आणि ती सरळ असं म्हणून निघून गेली. आणि तिने त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं म्हणून रोहितला खूप राग आला. त्याचा इगो खूप हर्ट झाला होता. तो इमोशनली सुद्धा हर्ट झाला होता. आता थोड्या वेळानेच राणासुद्धा स्कूलमध्ये गेला आणि रोहितनं त्यालाही तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राणा थांबला नाही. राणालाही फार वाईट वाटत होतं, पण त्यानं आता रोहितच्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही, कारण त्याच्याहीपेक्षा त्याची आई त्याला खूप महत्त्वाची होती. आणि शेवटी आई ही आईच असते, तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मग राणा स्कूलमध्ये गेला. रोहितला काही करमलंच नाही. त्यानं सुद्धा तयार होऊन स्कूलमध्ये जायचं ठरवलं. आता रोहितला सुद्धा खरंच वेड लागल्यासारखं झालं होतं. एकीकडे राणाची ओढ, दुसरीकडे राणीचा राग आणि जंगलात लागलेल्या वणव्यासारखा त्याचा राग होता. आणि तरीसुद्धा या बुद्धू रोहित कुमारला राणाची इतकी ओढ का वाटते आणि माझं कुठेतरी रक्ताचं नातं असेल की नाही हे काही कळत नव्हतं. नुसता वेडा बैल होता, पण नंदी बैल नाही, मारका बैल होता. आता तो स्कूलमध्ये सुद्धा गेला तर राणीनं त्या प्रिन्सिपलला सुद्धा सांगून टाकलं होतं की माझ्या मुलाला कोणालाही भेटू देऊ नका, नाहीतर मी तुमच्या शाळेवर केस करीन. कोणीही अनोळखी व्यक्ती येतो, माझ्या मुलाला भेटतो, त्याला बाहेर घेऊन जातो. उद्या जर माझ्या मुलाला काही झालं तर तुमचं स्कूल मॅनेजमेंट जबाबदार असेल. आणि आता स्कूल मॅनेजमेंटसुद्धा सतर्क झालं. रोहित त्याला भेटायला गेला, पण आता प्रिन्सिपल मॅडम म्हणाल्या, सूर्यवंशी साहेब, प्लीज, राणाच्या आईने आम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की त्यांच्या मुलाला कोणालाही भेटू द्यायचं नाही. आम्हाला माफ करा. रोहित आता तिथेच थांबला. सुट्टी होण्याची वाट बघायला लागला, जेणेकरून सुट्टीमध्ये तरी राणा त्याला दिसेल. पण राणा त्याच्या क्लासरूममधून बाहेर आलाच नाही. जेवणसुद्धा केलं नाही त्यानं. आणि रोहित फार फार निराश झाला आणि त्याला पुन्हा राणीचा राग यायला लागला. आणि ही खूप पुढची आहे असं त्याला वाटलं. आणि कशाचं काय, राणीसुद्धा महाअवस्थात होती. तिनं सुद्धा त्याची चांगलीच कोंडी केली होती. आणि राणीनं मनात आणलं तर रोहितला कुठं कुठं अडवू शकते हे तिनं दाखवून दिलं. आणि रोहित आता जाळ्यात अडकलेल्या माशासारखा तळमळायला लागला. आणि त्याचे राणाच्या ओढीनं, आठवणीनं डोळे पाण्यानं भरून येत होते. आणि तरीही बावळट रोहितला कळत नव्हतं की त्याचं आणि राणाचं इतकं हार्ट टचिंग नातं आहे तरी कसं. मग आता काय होईल पुढं आणि रोहित कुमारच्या डोक्यात कसा प्रकाश पडेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.